समाज 10 नरदेह स्तवन. जगातील सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी श्रेष्ठ आहे. तो त्याच्या विकसित मेंदूच्या आधारे विचार करू शकतो, ज्ञान मिळवू शकतो. त्याने त्याची ही विशेष शक्ती परमार्थाकडे वळवावी म्हणजे जीवनाचे सार्थक होते असे सर्वच संत सांगतात. परंतु देह म्हणजेच मी, तसेच आपल्या मनात देहाबद्दल खूप आसक्ती असते. वास्तविक अशा या देहावर किती जीवांचा अधिकार आहे ते येथे खूपच वेगळेपणाने दाखवले आहे. ऐकूया तर. श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. या नरदेहाचे निलाग वेगे, एक लागले भक्ती संगे. एकी परमवीत रागे, गिरिकंदरे सेविली. एक फिरती तीर्थाटणे, एक करीती पुरश्चरणे. एक अखंड नाम स्मरणे, निष्ठावंत राहिले. ऐसे सिद्ध साधु संत, स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात, काय म्हणोनी वर्णावा. या नरदेहाचे निआधारे, नाना साधनांचे निद्वारे. मुख्य सारासार विचारे, बहुत सुटले. या नरदेहाचे निसंबंधे, बहुत पावले उत्तम पदे. अहंता सांडून स्वानंदे, सुखी झाले. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेही प्राप्ती, परलोकाची. नरदेह हा स्वाधीन, सहसा नव्हे पराधीन. परंतु हा परोपकारी जिजवून, कीर्तिरूपे उरवावा. नरदेह अंध असिला, तरी तो निपटची वाया गेला. अथवा बधिर जरी असिला, तरी निरूपण नाही. नरदेह असिला मुका, तरी घेता नये आशंका. अशक्त रोगी नासका, तरी तो निष्कारण. इतके हे नसता व्यंग, नरदेह आणि सकळ सांग. तेणे धरावा परमार्थ मार्ग, लाग वेगे. सांग नरदेह जोडले, आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमले, माया जाळी. आता एक छान रूपक केलेले आहे. मृत्तिका खाणून घर केले, ते माझे ऐसे दृढ कल्पिले. परी ते बहुतांचे हे कळले, नाहीच तयासी. मुष्यक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे. मक्षिका म्हणती घर आमुचे, निश्चयेसी. विंचू म्हणती आमुचे घर, सर्प म्हणती आमुचे घर. झुरळे म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. बहुत किड्यांचा जो जार, किती सांगावा विस्तार. समस्त म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर. ग्रामस्थ म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती. जन्म 2 दिसांची वस्ती, कोठे तरी करावी. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले. प्राणियांच्या माथा घर केले, वामस्तकी भक्षिती. रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती. पोटामध्ये जंत होती, प्रत्यक्ष प्राणियांच्या. कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यासी. कीड लागे कर्णासी,
आणि गोमाशा भरती। तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोन मारिती। असो या देहाची स्थिती, ऐसी असे। ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे। परंतु खाजे जीवांचे, तापत्रयी बोलिले। देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले। नाही तरी हे व्यर्थचे गेले, नाना आघाते मृत्युपंथे। असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काये जाणती परमार्थ सुख। त्या मूर्खांचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास 10वा। श्रीराम। दशक पहिला समाप्त।